उसका मतलब ये नहीं, शिवसेना को 9 सीटें मिल, लेकिन शिवसेना को सबसे ज़्यादा टारगेट किया गया। हमने 21 सीटें लड़ी है, 9 पर हमने जीत हासिल की। मुंबई वाले 1 सीट को डाका डाला है बीजेपी के और शिंदे की तरफ से, वो भी सीट हम जीत गए थे। 2-3 सीटें ऐसी है कि बहुत कम मार्जिन से हमको हारना पड़ा। तो हमारा भी स्ट्राइक रेट बहुत ही अच्छा है, कांग्रेस का अच्छा है। तो 288 सीटें महाराष्ट्र में है, किसी को कुछ कम नहीं पड़ेगा, सब आराम से लड़ेंगे। हो गया आपका? जो एग्जाम लेके एक नया कानून भी, अगर पेपर लीक करते हैं तो एक नया एंटी पेपर कानून लागू कर दिया। देखो, ऐसे एंटी बहुत कानून पहले भी लाए हैं मोदी जी ने, एंटी टेररिस्ट, एंटी करप्शन, हाँ सब कुछ एंटी वाले बहुत लाए हैं, लेकिन एंटी चल नहीं पा रहा है। भ्रष्टाचार बढ़ रहा है, महंगाई बढ़ रही है, पेपर लीक हो रहा है, सब कुछ हो रहा है। सरकार कानून बनाते अपने हिसाब से, और इस कानून की धज्जियां उड़ाने का काम उनके लोग करते हैं। कानून से बनाओ आप। ये देश मोदी जी के नेतृत्व में इस तरह से आगे चल गया है कि कोई कानून को पूछता ही नहीं, खास करके उनके लोग। धर्मेंद्र प्रधान जो एजुकेशन मिनिस्टर है, उनकी नैतिक जिम्मेदारी है, जो पेपर लीक का घोटाला हुआ है, नैतिक जिम्मेदारी है कि आप पद से इस्तीफा दीजिए। बोला बिहार में जैसा आरक्षण हो रहा है तसं महाराष्ट्रामध्ये त्याचे काय परिणाम बघा, ह्याच्यावरती आता अभ्यास सुरू आहे। बिहारमध्ये वाढीव आरक्षण जे होतं ते वाढीव आरक्षण कोर्टाने मान्य केलं नाही 50% वर, आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो एक संघर्ष सुरू आहे, अनेक मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, त्याच्यामुळे आता सरकार काय करत आहे? सरकार जे म्हणत होतं की आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, त्या टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची, आणि त्यात या महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना, नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊन हा जो या राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीनं जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे। शिष्टमंडळ जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही, कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि उपोषणकर्ता सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाही। जरांगे पाटलांनी सांगितलं माझा सरकारवर विश्वास नाही। लक्ष्मण हाके उपोषणाला बसले ओबीसींसाठी, ते म्हणतात माझा सरकारवरती विश्वास नाही। अशा परिस्थितीमध्ये जर सरकारवरती विश्वास नसेल नेत्यांचा, अशा वेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्वपक्षीय समिती, सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग राहतो। पण आपण जर बघितलं मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे तो दुर्दैवी आहे। कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे। मागासलेपण सर्व समाजामध्ये आज आहे, याला कारण नरेंद्र मोदींची धोरणं, मग शेती संदर्भात आर्थिक धोरणं, उद्योगासंदर्भातली धोरणं, रोजगारासंदर्भातली धोरणं, मोदी सरकार गेल्या 10 वर्षामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या देशातले सर्व समाज हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। तसे महाराष्ट्रामधले आपल्याला चित्र आपण पाहतोय, तसं गुजरातमध्ये आहे, तसं राजस्थानमध्ये आहे, तसं हरियाणामध्ये आहे। प्रत्येक समाजाला आरक्षण हवं आहे, नोकरीमध्ये राखीव जागा हव्या आहेत, शिक्षणात राखीव जागा हव्या। याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व, करंट नेतृत्व। सरकारचं शिष्टमंडळ आहे ते आज ओबीसी आंदोलकांना 11.5 वाजता भेट देणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका होती की सरकारवरती माझा विश्वास नाही, तीच भूमिका ओबीसी नेत्यांची दिसते आहे मला। पण तरीही सरकारने प्रयत्न सोडू नयेत। पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळामध्ये उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी। सर, अटल सेतु ब्रिज पे दरारें आई हैं, कल नाना पटोले भी गए थे। देखो, गए हैं,
ये चर्चा का विषय नहीं है। क्या है देखना पड़ेगा। फोटो आए हैं, वीडियो आए हैं, सरकार की तरफ से भी खुलासा आया है। बार बार टीका टिप्पणी करना ठीक नहीं है, देख लेंगे। बघा, ह्या विषयावरती सातत्याने चर्चा करणे योग्य नाही। अटल सेतू हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला। हे जे नाव जरी अटलजींचं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झालेली आहे आणि तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणं योग्य नाही। त्याच्यामुळे ते पाहावं लागेल नक्की काय आहे ते। मी आत्ता बोललो ना मगाशी त्याच्यावर। मी आत्ताच सांगितलं की असे कायदे बरं का, पेपर लीक विरुद्ध कायदा, भ्रष्टाचाराविरुद्ध कायदा, दहशतवादाविरुद्ध कायदा, असे अनेक कायदे या देशात निर्माण झाले। पण गेल्या 10 वर्षांमध्ये एकही कायदा धडपणे अंमलात आला नाही, एक्सेप्ट PMLA कायदा। PMLA कायद्याचा मात्र व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला। बाकी कोणताही कायद्याचा अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही। पेपर लीक सुरूच आहे। आजही पेपर लीकच्या संदर्भातले काही कायदे आहेत। आज भी कानून है, भ्रष्टाचार के खिलाफ कानून है, कायदा आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात, दहशतवाद विरुद्ध कायदा आहे, अनेक कायदे आहेत। तरी त्या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही आणि नवीन कायदे का निर्माण करावे लागतात, याचं उत्तर सरकारने द्यावं। चला, थँक्यू। मराठा को आरक्षण को लेकर काफी ज्यादा डिस्प्यूट देखने को मिल रहा है। जारंगे पाटिल ने ये तक कह दिया है कि हमने 127 सीटों पे ऑलरेडी सर्वे कर लिया है, हमारी मांग नहीं मानी गई तो हम अपने कैंडिडेट्स खड़े करेंगे और जिन ठीक है, उसके ऊपर मैं राजनीतिक टिप्पणी नहीं करूंगा। लेकिन मराठा समाज और OBC समाज एक दूसरे के खिलाफ खड़े हैं। ये राज्य की सुरक्षा और शांतता के लिए ठीक नहीं है। ये सरकार की जिम्मेदारी है। सभी को एक साथ बिठाइए। और सरकार बार बार डेलीगेशन लेके जा रही है और उपोषण करता जो नेता है वो रिजेक्ट कर रहे हैं उनकी जो भूमिका है। तो सभी पार्टी को साथ लेकर बैठकर नेताओं से चर्चा करो। सर जातीय राजकारणामुळे बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, हा पिछाडीवर होतात। आता महाराष्ट्र देखील जातीय राजकारण कुठेतरी करताना दिसतोय। मागास राज्य म्हणून एक दिवस महाराष्ट्राला दर्जा द्या अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये। तर विविध मुद्द्यांवरनं संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत। त्यावेळी आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी म्हटलं की कुणाच्या ताटातलं काढून कुणाला देऊ नये ही सुरुवातीपासून शिवसेनेची भूमिका राहिलेली आहे। OBC आणि मराठा यांच्यामध्ये जो संघर्ष समोर येतोय ते दुर्दैवी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे।